गोलंदाज तयार आहे. भिवंडी विभागातील आलिमगड गावचा सितारा हिमांशु पाटील. पहिला बॉल मॅच ऑन. पहिलाच बॉल पाडमध्ये ऑन साईडला ड्राईव्ह केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. एकाच सेक्शन मध्ये उचलून थ्रो केला जाईल. त्याच दरम्यान एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एका सिंगलला डाव सुरू झाला. खेळचा अकाउंट ओपन झालाय. फलंदाज अमर गोरेचं आणि त्याच्या सोबतीनं निलेश पिंजारे या ठिकाणी स्ट्रायकर एंडला तयार झाला. ही ती जोडी आहे त्या जोडीनं खेड तालुक्याचं क्रिकेट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. खेडकरांच्या क्रिकेटच्या माना अभिमानानं उंचावल्या आणि आज ते संघर्ष करतायत. आज आपल्या फलंदाजीचा डंका त्यांना वाजवायचा आहे देहू रोडच्या या ऐतिहासिक क्रीडा स्पर्धेमध्ये. छावणी परिषद देहू रोड. खरं ती स्पर्धा टेनिस बॉल वरती होणार होती. टेनिस बॉलचं बिगुल वाजणार होतं या स्पर्धेतनं पुणे जिल्ह्याच्या क्रिकेटचं. मग पाऊस भरपूर आला तर मग रबर बॉल वरती स्पर्धा खेळवली गेली आहे. कौस्तुभ त्या ठिकाणी आणि त्याने कौशल्य त्या ठिकाणी त्यांनी टिपला. झेल कॅचेस विन द मॅचेस. पकडाल झेल तर जिंकाल खेळ. आणि पहिली विकेट मिळते हिमांशूला आणि त्यामध्ये मोठं क्रेडिट जाईल ते म्हणजेच या ठिकाणी आपण पाहताय कौशलला. चांगली कॅच. फलंदाज बाद. मोठी विकेट आली आहे. अगदी सहजच. हातच इतके लांब आहेत की सहज चेंडूवरती तो पोहोचलाय आणि एक मोठी विकेट त्या ठिकाणी काढण्यामध्ये यश मिळालं. पहिला धक्का मैदानावरती लागला. निलेश बॅक टू डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील. नंबर 3 वरती फलंदाजीसाठी सचिन बर्गे. तरक्कियों की दौड़ में उसी का जोर चल गया. बना के रास्ता जो भीड़ से निघल गया. आज तुम्हाला स्वतःला काहीतरी या गर्दीतून वेगळं करायचं. बॅटिंग दमदार करायची. आता विकेट ड्राय. फटका चांगला. बॉल चाललाय अगदी फॉलिंग स्वीप खेळल्यानंतर फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं ट्रॅव्हल होतं सीमारेषा पार. रणमितील 4 आणि अंपायरचा देखील इशारा त्या ठिकाणी आलाय. झाले पे नबक. नो बॉल. नो बॉल आणि त्याच्यावरती आलाय चौकार. धावा मिळतील 5. सचिन बर्गे 360 बॅटिंग करण्यासाठी सचिन बर्गेला ओळखलं जातं आणि या पहिला चौकार आला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सचिन बर्गेच्या बॅट मधनं. आणि नेक्स्ट बॉल फ्री ची संधी आहे सचिन बर्गेकडे. त्याच्यावरती मोठा फटका. हल्ला 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 आणि बॉल चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर. सचिन बर्गेचा ट्रेडमार्क शॉट. षटकार. सचिन बर्गे ऑन फायर. आधी फाईन लेग त्यानंतर स्क्वेअर लेग आणि आता पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. त्याला देखील पाठवलं फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हिमांशु पाटील सध्या दिशा भरकटलाय. पहिला बॅटच्या समोर होता. त्याला फॉलिंग स्वीप आला. त्यानंतर अगदी मिड विकेटला एक मोठा फटका खेचायचा होता. तो स्क्वेअर लेगच्या दरम्यान षटकार मिड विकेटच्या आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध. आणि त्यानंतर फाईन लेगला हा आला चौकार. अजय पाटील फाईन लेगला. सध्या त्याच्या झोन मध्ये मोठे फटके येत आहेत. हा फटका चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. टेनिस बॉल क्रिकेट आणि ज्या खेळाडूनं आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला पवन भगवान केने. जिंदगी का सफर मानो तो मोज वरना समस्या तो रोज आहे. या मॅच मध्ये अडचणीत आहे सध्या हिमांशू. त्याला करायचं पुनरागमन. सध्या षटक ठरलं महागडं. कारण मागचे 2 सामने पाहिले आपण. रन्स सेकंड इनिंग मध्ये चेस होणं कठीण जातं. अंतिम बॉल या षटकातील बाकी आहे. पहिल्या षटकातील अंतिम बॉल. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस. पवन केने आलाय 38 सर्कलच्या आतमध्ये. हिमांशू तयार आहे.
अर्ध्या विकेट वरती टाकला, बॅकफुटला जाऊन स्लॅश करायचं होतं, बॅकफुट बाउंड्रीच्या बाहेर क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल. मी ते एक सिंगल प्रॉपरली कनेक्ट नव्हता झाला, चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता आणि एका सिंगल नंतर आफ्टर फिनिश द फर्स्ट ओव्हर लॉस ऑफ 1 एक गडी बाद टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 18 धावा. पहिलं षटक राहिलं या ठिकाणी खेड तालुक्याच्या नावावरती. 2 तालुक्यातील 2 जिल्ह्यातील ही लढाई आज रंगतीये, ती म्हणजेच आपण पाहताय या ठिकाणी पुणे एक ऐतिहासिक शहर आणि पुणे शहरातील क्रिकेटची पंढरी म्हणून जिकडे पाहिलं जातं देहूरोडच्या या मातीमध्ये आज तुम्हा सर्वांचा जमला मिळ, कारण आज इकडेच रंगलाय छावणी परिषद देहू रोडचा रबर बॉलचा हा महासंग्राम आणि क्रिकेटमय खेळ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं, पाहत राहा ऐकत राहा cricklife.in सोबत चैलेंजर्स क्रिकेट क्लब देहू रोड आयोजित रबर बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम. ये तो सिर्फ झाकी आहे, फायनल की किताब खुलनी अभी बाकी आहे, अजून भरपूर काही बाकी आहे या स्पर्धेमध्ये. त्यामुळे ही स्पर्धा यशाच्या एक उंच शिखरावरती जाताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर देहू रोड म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांचे बेट सगळ्यांना लागलेले असतात. सध्या रबर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून देहू रोड सध्या महाराष्ट्र टेनिस बॉल पटलावरती देहू रोडकरांची एक वेगळी छाप सोडताना या ठिकाणी पाहायला मिळतं. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे, सावध अर्थातच भिवंडी विभागातील एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज किरण पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलं षटक महागड्या हिमांशू आणि किरणचं कॉम्बिनेशन ऑलवेज चांगलं आहे. ज्यावेळी हिमांशूला मार पडतो किरणनं नेहमी कमबॅक केला, विकेट काढल्यात. इथं विकेटची चान्स बॉल हवा होता, क्षेत्ररक्षक आहे तिकडे डाऊन दी बॉल थोडासा राहिला दूर आणि त्याच दरम्यान बॉल आता ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडेसे अडथळे तिकडे आले, बॉलनं वळण घेतलं, कौशल पाहत राहिला, वाट बघत बसला आणि त्यानंतर चेंडूनं तिकडे चकवा दिलाय आणि फायनली बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. मितील धावा 4, हा येतो चौकार. रबर बॉल क्रिकेट जरी असलं, मैदानावरती ओलसरपणा जरी असला, तरी आउटफील्ड इकडे इतकी टणक आहे की आउटफील्ड मध्ये बॉल सहजच ट्रॅव्हल होतो. ही या मैदानाची खासियत आहे. धावफलक 4 ने पुढे जात असताना 22 जिकडे विकेट मिळायला हवी होती तिकडे कॅचही नाही झाली आहे आणि 4 धावा देखील मोजाव्या लागल्यात बालाजी एकच भिवंडीला. विराट चोरगे यांचा संघ ज्यांनी नुकतीच झालेली भिवंडी विभागातील स्वर्गीय नित्यानंद ठाकरे ट्रॉफी जिंकली, बदलापूर गाजवलं, भाईंदर विभागामध्ये जाऊन चांगलं क्रिकेट दाखवलं. आज भिवंडीकर आलेत ते म्हणजे पुणे नगरीमध्ये देहू रोडच्या मातीत. वॉटर बॉल विकेटची चर्चा होती, हिमांशूला पडल्या मार, किरण करणार कमबॅक, पलटवार केला भिवंडीनं, क्लीन बोल्ड आणि फलंदाज बाद होत आहेत. खेडची रन मशीन अमर गोरे बैक टू द डगआउट. हर छोटा बदलाव बड़ी कामयाबी का हिस्सा होता है. जो रातों की कोशिशों में गवा देते वही सपनों की चिंगारी को और हवा देते. आणि ते चिंगारी होती अमर गोरे नावाची मैदानावरती, त्याच्या सोबतीनं सचिन बर्गे नावाची पार्टनरशिप ऑन होती, ती ब्रेक करण्याचं काम किरण पाटीलनं केलं. सावध म्हटलं की पूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत असतं किरण पाटीलचं नाव आणि त्या सोबतीनं एस एस स्पोर्ट्स जे बॅट स्पोर्ट शॉप आणि अवघ्या महाराष्ट्रात एस एस स्पोर्टच्या बॅटची चर्चा नेहमीच धुमाकूळ घालत असते. सोपानजी तिसकर यांचे स्पोर्ट शॉप आवर्जून टेनिस बॉल क्रिकेट आणि तुम्हाला चांगली बॅट पाहिजे एकदा नक्की विजिट करा एस एस स्पोर्ट्स सावधला. आपल्या अफाट मेहनतीनं कर्तृत्वानं शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे सोपानदादा तिसकर स्वतःच्या प्रामाणिक मेहनतीनं बॅटला एक वेगळं वलय देणाऱ्या स्पोर्ट शॉप वरती जरूर विजिट करा. एस एस स्पोर्ट शॉप, दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ भिवंडी. यातून कमीत कमी जवळजवळ 10 ते 9 प्लस एस एच बॅट वापरत असतील आणि सध्या ब्रँड अँबॅसिडर एस चा भावेश पवार. ऑन साइडला बॉल चालला, बॅकवर्ड स्कोअर लेगला, क्षेत्ररक्षक तिकडे जेपी. भिवंडी क्रिकेटची एक आख्यायिका जयेश पाटील मॅन फ्रॉम ओवळी. धावफलक 1 ने पुढे जाईल, एका धावेनं धावफलक पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 23 धावा धावफलकावर. कम बॅक होत आहे टीम बालाजी एकच भिवंडीचं. विराट चोरगे यांचा संघ खेळतोय, दुसऱ्या बाजूला खेड खेळतीये मजाल मॅचला. हा सामना तुम्हाला नक्कीच एक रोमहर्षक, जसा पहिला सामना आपण सुपर ओव्हर पाहिला ना, त्या मॅच मध्ये देखील तुमचे पैसे वसूल होतील. इथं फटका चांगला इन टू द प्लॉट आणि बॉल चालला सरळ मैदानाच्या अगदी डीप मिड विकेटला. तिकडे फोल्डिंग करतो पवन केने, लाजवाब रन्स वाचवलेत आपल्या टीमसाठी. पवन 2, एसटी रक्षक दीपेश माळी. धावफलक 2 ने पुढे जाल, टीमची टोटल 2 ने पुढे जाते. धावफलक 2 धावेच्या मदतीनं जाऊन पुढे सरकलाय.
25 हा बॉल जाणार होता खरं तर सीमारेषा पार, मात्र तारेला लागल्यानंतर बॉल तिकडे थांबलाय आणि स्पर्धेचा नियम आहे, तारेला लागून बॉल जर मैदानाच्या आतमध्ये थांबला, झेल झाला तर झेल, रनिंग बिटवीन द विकेट रन्स येतील रन्स, बाहेर गेला तर चौकार षटकार. बॅटची बाहेरची कडा क्षेत्ररक्षक आहे तिकडे डीप मध्ये, करेश मात्र चेस करतोय, बॉलला नाही थांबणार आहे, आउटफील्ड तिकडे भरपूर फास्ट आणि थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर सचिन बर्गेच्या बॅट मधनं अजून येते की तो चौकार. धावफलक धावफलकावरती पुढे चालल्यात 29 29. टीमची टोटल 29 धावा धावफलकावर, 29 ऑन बोट. 29 वरती विकेट गेले दोन, एक बॉल अजूनही शिल्लक आहे ओव्हर नंबर 2 मध्ये. बॉल तयार बॉलिंग मार्क वरती किरण पाटील, फटका फसला की प्रॉपर टायमिंग आहे, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक आहे तिकडे डाऊन दी बॉल, टिपलाय झेल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होतं रितेश आणि मी ती विकेट फलंदाज होतील बाद. षटक संपलं मैदानावरती दुसरं, विकेट काढलेत या ओव्हर मध्ये 2 आणि धावा खर्च झालेत आपण पाहताय 11 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल बॅटिंग करत असताना खेड तालुका जाऊन पोहोचलाय बालाजी एकच भिवंडीच्या विरुद्ध 29 वरती. 29 ला 3 बाद खेड. सुरुवातीला अमर गोरे, तदनंतर निलेश आणि तदनंतर विकेट जातीये मैदानावरती सचिन बर्गे नावाचं जे वादळ आलं होतं काही काळासाठी, फायनली आता ते शांत झालंय आणि सुटकेचा निश्वास कुठेतरी सोडेल जयेश पाटील अँड कंपनी. ओव्हर नंबर 3 आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे पवन केणे. पवन केणे आलाय बॉलिंग ट्रॅकवर. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू झाला. नुकतंच एक न्यू सॉन्ग देखील आला, राज हिमाळीच्या आवाजामध्ये स्वरबद्ध झालेला. पायल पाटील आणि पवन केने कास्ट करत असताना नक्कीच प्रेम द्या राज हिरमाळी ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती. नको प्रेमाचा ड्रामा. बॉल तयार आहे बॉलिंग मार्कवर. पवन केने, चांगला बॉल, टप्पा पडला, चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. गुरसई गावाचं नाव ज्या खेळाडूंनी साता समुद्र पार नेलं, भावेश पवार, पवन केने. सध्या भरपूर फॉर्म मध्ये, नुकतीच झालेली धमाका बिग बॅश दिल्ली त्याचा रनरअप आणि त्या टीमचा भाग होता पवन केने. अजून एक डॉट बॉल येतो, लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत, अगदी विकेटांना ड्राय आणि अशा विकेटवरती फिरकीपटूंचं एक वेगळं योगदान आहे. तर मग एक प्रॉपर पॅक साईड घेऊन जयेश पाटील पुणे नगरीमध्ये दाखल झाला. पेसर्स त्याच्याकडे आहेत, फिरकीपटू त्याच्याकडे आहेत आणि त्याचा फायदा सध्या तर त्याला मिळतोय. 29 ला 2 होते 2 षटकांनंतर, आता तिसरं षटक सुरू झालंय आणि पवन केनेनं वापसी केली आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये लगातार जे 3 डॉट टाकलेत आणि डॉट कुणाला टाकलेत तर समोर बॅटर आहे प्रशांत, जो एक चांगला नामवंत खेळाडू आहे. ललित ऑन स्ट्राईक. आता बॅटच्या समोर होता, त्याच्यावरती केला वार, बॉल चालला सीमारेषा पार. मागच्या 3 डॉट बॉल नंतर एक मोठा फटका येतोय ललितच्या बॅट मधून. हा षटकार कव्हर अप होणं गरजेचं होतं. 3 निर्धाव खेळल्यानंतर एक मोठा फटका येणं गरजेचं होतं आणि तो फटका आलाय ललितच्या बॅट मधून आणि या षटकारानं स्कोर पुढे फ्लाय होतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 35. 35 ला 4 बाद. सध्या ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते खेडची भिवंडीच्या विरुद्ध. पवन केने तयार, बॅकफुटला जाऊन अजून एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे तिकडे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी राहिलंय. बॉल थ्रो केला असेल, एसटी रक्षण देखील तितकंच चांगलं होतं दीपू माहीचं. धावफलक 1 ने पुढे जात असताना टीमची टोटल है 36 ला 4 बाद खेड. हवाओं ने मुझे हताश करने की बहुत कोशिश की, मैं वह परिंदा बना जिसने ऊंची उडान भरना सही समजा. या मॅच मध्ये देखील तेच तुम्हाला करायचं, यश अपयश येत राहील, स्वतःला सिद्ध करायचं तर प्रोग्रेस ऑलवेज इम्पॉर्टंट आहे. फटका समोर, बॉल बॅक ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरनं पोहोचला, चांगली फिल्डिंग या स्टेजला. एक सिंगल अजून ऍड होईल आणि पाहता पाहता पवन केनेचं षटक या ठिकाणी संपुष्टात आलंय.
काय गोलंदाजी केली आहे. अगदी आपण पाहिलं ना 2 मिनिटामध्ये हे षटक फिनिश झाला. त्यामध्ये 3 डॉट बॉलचा खेळ राहिला, एक सिंगल, त्यानंतर षटकार आणि पुन्हा सिंगल. अशा प्रकारे या ओव्हरमध्ये धावा आलेत 8 आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती खेड तालुका जाऊन पोहोचलाय 37 वरती 4 बाद. बालाजी एकच भिवंडी समोर. मोठं टार्गेट सेट करायचंय. येत्या 2 ओव्हरमध्ये आक्रमण करावं लागेल. ओव्हर नंबर 4 कोणाकडे जाईल? पंकज माळी आहे, कौशल आहे, सेकंड स्पेलमध्ये किरणला आणायचं, हिमांशूला आणायचं. ती चर्चा आता श्याम, जयेश आणि त्याच दरम्यान आपण पाहता पवन केने, दीपू माळी यांच्या दरम्यान रंगली एक छोटीशी टीम हडल आहे. कारण आता मैदानावरती येणारी 2 षटकं तोडफोड केली जाईल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाले 37 आणि बॉलिंग ट्रॅकवरती चौथा विकल्प वापरण्यात आलाय. याचाच अर्थ की सेकंड स्पेलमध्ये पवन केनेला आणायचंय, ज्यानं तिसरं षटक भरपूर चांगलं टाकलं. कौशलचा वापर करण्यात आलाय. वळ टाळू का? अगदी आपण पाहिलं तर भिवंडीमध्ये नेहमीच चर्चा असते या सगळ्या गावाच्या क्रिकेटची आणि या वळला भिवंडीमध्ये आज आपण पाहिलं अतिश पाटील असतील, अतिश भामरे असतील, मोठी मोठी नावं क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच मिळाली. मात्र मागच्या फार कमी काळामध्ये वळ गावाचं नाव ज्यानं टेनिस बॉल क्रिकेटच्या पडद्यावरती उमटवलं, भिवंडीकरांना ना या गावाच्या क्रिकेटची दखल घेण्यास भाग पडलं. लंबी रेस का घोडा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं फास्ट अँड फ्युरियस वळपाडा एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. कौशल पाटील अनेक साऱ्या मॅचेस जिंकून देण्याचा कारनामा डेट ओव्हरमध्ये ज्या गोलंदाजानं केला, फार कमी वयामध्ये आज स्वतःचं नाव एका उंच शिखरावरती पोहोचवलं. त्यामध्ये जयेश पाटीलचं देखील मोलाचं योगदान आहे. जयेश पाटीलनं दिलेल्या अनेक साऱ्या संधीज आणि त्याचं सोनं करत आलाय. पहिलाच बॉल यॉर्कर आणि पुण्यामध्ये माझं स्वागत नाही करणार का? हे सांगत असताना कौशलचा पहिला बॉल एक सिंगल ऍड होईल. एका सिंगलला स्कोर पुढे जातो. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 38 धावा. येणाऱ्या 12 बॉलमध्ये किती येणार याची चर्चा सुरू आहे. बॅटिंग करणारी टीम खेळ प्रयत्न करेल की 60च्या पुढे जावं, कारण अगदी विकेटवरती पाहिलं तर कुठेही पाणी नाही आहे. त्यामुळे 60-65 धावा देखील या मैदानावरती सेफ नाही आहेत. मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये जरूर केला जाईल. फिल्डिंगमध्ये काहीशे चेंजेस आणले जात आहेत. थर्डमॅनला आणलाय सर्कलच्या आत, बॅकवर्ड पॉइंट आता बाहेर चाललाय. श्याम चौधरी येतोय फाईन लेग सर्कलच्या आत आणि शॉट थर्डमॅनला. रबर बॉल क्रिकेटचा बेताज बादशाह करेश म्हात्रे. कौशल तयार ओव्हर द विकेट. फटका चांगला, टायमिंग चांगला, बॅटन पॅड मध्ये उडवलाय मिड विकेटला. फिल्डर आहे पवन खेने आणि काय झेल टिपलाय पवन खेने. विकेट मिळते कौशलला. कॅच लाजवाब होती आणि पवन खेने म्हटलं की चर्चेत राहणार. चर्चेत राहणार हा खेळाडू. अफाट मेहनत, क्रिकेटवरती नेहमीच असणारं सातत्य आणि त्यातून तयार झालेलं कधी न मिटणारं, न संपणारं आणि चर्चेतनं बाहेर न जाणारं नाव पवन केने. ग्रेट कॅच. आजच्या दिवसातील 2 कॅचेस हायलाइट आहेत. सुरुवातीला बबलू पाटील सरांनी टिपलेला झेल आणि त्यानंतर पवन केनेनं टिपलेला हा कॅच. किरण पाटीलनं काढलेलं बोल्ड, त्याआधी नरसिंगनं मारलेला सुपर ओव्हर मध्ये घेऊन जाणारा षटकार. या सगळ्या हायलाइट्स आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं. कौशल तयार. विकेट मिळाल्यानंतर न्यू बॅटर मैदानावरती पोहोचतोय बॅटिंगसाठी. योगेश. योगेशच्या बॅट मधनं आता जाईल बाहेर. आता इतक्या जोरात बॅट फिरली आहे की वाऱ्याच्या लाटांना फाडत तोडत निघून चालला बॉल. अंपायरचा इशारा. षटकार. 6 धावा. पहिल्या बॉलवरती पवन केनेनं वाचवलं. आता बॅटिंग करणाऱ्या खेळला इथे फलंदाज योगेशनं वाचवलं. ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका आला. षटकाराचा खेड ब्रँड आला आणि या षटकारानं स्कोर फ्लाय झाला धावफलकावर 44. अजूनही 4 बॉल 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 7 आले. थोडासा महागडा राहिला कौशल. 3 बॉल मागच्या षटकाराचं दिलं प्रतिउत्तर. टीट फॉर टॅच. दांडी झाली इथे उद्ध्वस्त आणि विकेट मिळते दुसरी. गोलंदाज कौशलला आणि फलंदाज बाद. धक्का 6वा लागलाय टीम खेडला.
चांगली वापसी होती या पहिल्या 2 ओव्हरमध्ये 29 धावा आल्यानंतर कमबॅक भरपूर भरपूर गरजेचं होतं आणि तेच कमबॅक या ठिकाणी होतंय. 2 विकेट्स देखील काढलेत कौशलनं आणि पुन्हा एकदा त्याच्यासमोर बॅटिंग ट्रॅकवरती तयार आहे. फलंदाजीसाठी कुलदीपला रन्स बनवावा लागतील. टीमला गरज आहे आणि कुलदीप आलाय, त्यानं पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. वन ऑफ द बिगेस्ट अँड लॉंगेस्ट सिक्स व्हेरी मच नीडेड. हा फटका होता आणि तो फटका आला आणि त्यामुळे धावफलक 50च्या पुढे जाऊन पोहोचलाय. स्कोर मोज ऑन 50 स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळत आहेत जाऊन पोहोचले त्या म्हणजेच 50. अर्धशतक पूर्ण झालं सांघिक. अजूनही एक षटक येणं यानंतर बाकी आहे. या षटकामध्ये धावा किती येतील, या षटकामध्ये रन्स किती बनतील, या सगळ्या चर्चा सुरूच आहेत. एक मोठं टार्गेट सेट करायचं होतं तर या ओव्हरला टार्गेट करणं ते देखील तितकंच गरजेचं होतं. कौशल तयार आहे. ओव्हर मधील अंतिम बॉल हा देखील उडवायचा होता एक्स्ट्रा कव्हरला हेलिकॉप्टर स्टाईल. एक सिंगल या ठिकाणी झाली आहे. पूर्ण सेकंडचा कॉल, दुसऱ्या धावेचा धोका, थ्रो चांगला आलाय आणि त्याच वेगानं 2 धावा त्या देखील पूर्ण झाल्यात. षटक संपलंय मैदानावरती चौथं आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळतीये आफ्टर फिनिश द 4 ओव्हर 52 म्हणजे 13च्या सरासरीनं 52 धावा 4 ओव्हर मध्ये जमवल्यात. अजूनही अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे आणि शेवटच्या षटकामध्ये मागचं षटक ज्यानं टाकलं विकेट मिळाली जरूर नाही पण रन्स थांबवल्या. पवन केने बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. पवन केने समोर ऑन स्ट्राईक बॅटिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतं. प्रशांत टप्पा पडलाय, भरपूर फिरलाय, चाललाय बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि अंपायरचा इशारा येतो वाईट बॉल. 53 धावा धावफलकावर. फिफ्टी 53ला 6. खेडकडे देखील तयार. पवनचं स्वागत देखील आता मोठ्या फटक्यानं झालाय. फिरला होता बॉल जरूर, त्याला रीड केलं वेट अँड डिस्ट्रॉय. थांबले, वाट पाहिली आणि त्यानंतर धमाका केला षटकाराचा. मिड विकेटच्या बाहेर एक मोठा फटका आणि या षटकारानं स्कोर जाऊन पोहोचलाय 59. समोर भिवंडी आहे, मोठी तगडी बॅटिंग लाईनअप आहे. माहिती आहे खेळला आपल्याकडे बॅटिंग युनिट चांगलं आहे तर 2 अगदी दिग्गजांमधली लढाई कशी असावी त्याचं एक ज्वलंत उदाहरण बालाजी एकच भिवंडी वर्सेस खेड 11 या 2 टीमच्या दरम्यान. बॉल तयार. पवन केने लेफ्ट आर्म राऊंड विकेट. आता कमबॅक झाला पवन केनेचा. मागचा अगदी बॅटच्या समोर आला, त्याच्यावरती मोठा फटका आला. त्यानंतर आता वापसी करत असताना पवन केनेच्या विरुद्ध फार मोठा चाहता वर्ग आहे पवन केनेचा. अनेक सारे ऑनलाईन प्रेक्षक जोडले गेलेत, ते देखील वाट पाहत असतील की पवन केने आज मैदानावरती खुश करेल. बट सध्या त्याच्या त्या खुशीला विरजन घालण्याचं काम बॅटिंग करत असताना प्रशांत करतोय. षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर चौकार. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 63. मोठं टार्गेट सेट होतं या मॅच मध्ये. मजाला मॅचला ज्यावेळी दुसऱ्या डावामध्ये डाव सुरू होईल, खेड बॉलिंग करेल, बॅटिंग ट्रॅक वरती भिवंडी बालाजी एकच उतरेल. हा सामना तुम्हाला नक्कीच एक चांगल्या वळणावरती जाताना पाहायला मिळेल. 2 नामवंत टीम मध्ये एक मोठी लढाई पाहायला मिळते. खेडच्या क्रिकेटची ताकद सध्या खेडकर दाखवत असताना या मॅचच्या दरम्यान हा फुल टॉस मिस टायमिंग आहे. बॉल मागे चाललाय, कॅचचा कॉल जरूर झालाय, नाही थांबणाऱ्या बॉल आउटफील्ड भरपूर फास्ट आणि निघून चाललाय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. हा येतोय चौकार. चौकारानं स्कोर पुढे जाईल. 3 ओव्हर रन्स स्कोर कार्ड वरती होते 38. त्यानंतर कौशल आले, त्याच्या ओव्हर मध्ये धावा आल्या 15
आता पवन केने आलाय, त्याच्या अगेन्स्ट धावा आलेत मागच्या 4 बॉलमध्ये 14. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 67 धावा स्कोरकार्ड वरती लागलेत आणि या मैदानावरती 65 प्लस नक्कीच एक धोकादायक टोटल आहे. आता वेगात टाकलाय, मागचे 4 फिरवले, त्याच्यावरती रन्स आले, तर आता जोरदार टाकला होता. अंतिम बॉल अजूनही बाकी आहे. शेवटचा अंतिम बॉल, त्याच्यावरती आपल्याला समजेल टार्गेट काय सेट होईल. बालाजी एकच भिवंडी समोर खेड तालुकाच्या माध्यमातून तालुकास्तरीय क्रिकेट तुम्ही अनुभवता. आज आपण आहात देहू मध्ये आणि पवन केणीच्या विरुद्ध 3 चौकार 1 षटकार अशा प्रकारे 18 धावा या ओव्हर्समध्ये कुठून काढले. 73 धावा स्कोर कार्ड वरती बनले. 74चं लक्ष या मॅच मध्ये उभं झालंय आणि आता मोठं लक्ष उभारल्यानंतर एक मोठं चॅलेंज देखील भिवंडी एकच समोर येणार आहे. 71 72 चं टार्गेट आहे. नेक्स्ट मॅच देहू रोड 11 आणि त्यांना फाईट करेल आर्यन स्पोर्ट्स चिर्ले उरण. एक नामवंत पुरस्कर्ते म्हणून नेहमीच आर्यन स्पोर्ट चिर्लेची चर्चा असते आणि आर्यन स्पोर्ट चिर्ले त्यांच्या विरुद्ध उरण इन ऍक्शन असेल आणि त्यांना फाईट करणार एम डी वॉरियर्स अलिबाग. खरं तर या स्पर्धेमध्ये सहभागी होणार होता, काही कारणास्तव या ठिकाणी ते पोहोचू शकले नाही. वाईल्ड कार्ड एंट्री देहू रोड 11 ला मिळाली आहे, त्यामुळे देहू रोड 11 वर्सेस आर्यन स्पोर्ट चिर्ले अशी लढाई आपल्याला पाहायला मिळेल. जेपी इकडनं जायचंय. इकडे ज्या चेअर्स आहेत खेळाडूसाठी आहेत, त्यामुळे त्या उपलब्ध करून द्यायच्यात. आर्यन स्पोर्ट चिर्लेचे कॅप्टन टॉस साठी यायचं आणि त्यांना फाईट करणार आहेत त्या ठिकाणी देहू रोड 11. आता पाहूया कोणाकोणाची आज निवड होतीये. सलामीची जोडी मैदानावरती होतीये दाखल. पवन केणे आणि भरोडीचा स्टार अजय पाटील बॅटिंग ट्रॅक वरती तयार. टार्गेट 72 धावेचं.
सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे. अजय पाटीलच्या सोबतीनं पवन केने मैदानावरती आलाय. टार्गेट मैदानावरती सेट झालं. येणारे 30 बॉल आणि 72 धावेचं तमाम भिवंडीकर ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले. सर्वांच्या वतीनं ऑल द बेस्ट. स्वागत करूया आपण देहू रोडच्या या श्रावणी परिषद देहू रोडच्या स्पर्धेमध्ये. रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम सुरू आहे. स्पर्धेचा तिसरा दिवस आपण पाहता. ऑन स्ट्राइक अजय पाटील. रबर बॉल क्रिकेट मागचा मोठा हंगाम गाजवला. जोवेलीची स्पर्धा 12 बॉल 50 धावा चेस करून स्वतःच्या नावाची दखल घेण्यास अवघ्या महाराष्ट्र रबर बॉल क्रिकेट विश्वाला बरोडी गावाचं नाव त्यानं पोहोचवलं. बॉलिंग ट्रॅक वरती तयार होतोय. अनुभवानं भरलेलं एक मोठं नाव. अजय ऑन स्ट्राइक. योगेश बॉलिंग ट्रॅक वरती. चला गेम स्पीडअप करायचं प्लीज, कारण मॅच ऑन आहे. जास्त वेळ आपल्याकडे नाही. ऑलरेडी पहिला सामना भरपूर सारा वेळ गेलाय. मॅचचा पहिला बॉल. पहिलाच बॉल टप्पा पडला. रिटर्न क्रीजच्या बाहेर. अंपायरचा इशारा येतो वाईट बॉल. पण केने ऑन स्ट्राइक. टप्पा पडलाय. चालला बॉल डीप थर्डमॅनला. आउटफील्ड तिकडे फास्ट फिल्डर आहे त्या ठिकाणी तैनात. आणि एक धाव त्या ठिकाणी जरूर मिळेल. ओव्हर थ्रो झालाय. सेकंड साठी कॉल केला निघाल्यात. आणि अजून या ठिकाणी धावा मिळतील. 2+1 टोटल 3 धावा या ठिकाणी ऍड झाल्यात. आणि धावफलक 3 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण समोर खेळणं मोठं टार्गेट सेट केलंय. अगर आपने सफर शुरू कर दिया तो बीच रास्ते में लौटने का कोई फायदा नहीं होगा, क्योंकि वापस आने में जितनी दूरी तय होगी क्या पता मंजिल उससे भी पास हो. लक्ष जास्त लांब नाहीये, मात्र छोटं देखील नाहीये. पवन केनेसाठी चांगला बॉल होता. बॅकफुटला जाऊन अंडरम बॉक्स स्टाईल टॅप केला. सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी वेगानं पूर्ण झाल्यात. धावफलक 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. प्रति षटकामागे ना तुम्हाला एक मोठी सरासरी या मैदानावरती पार करायची आहे. 14 पेक्षा जास्त सरासरीनं धावा 5 षटकामध्ये तुम्हाला जमवायच्यात. फटका चांगला. टायमिंग चांगल्या. पवन केनेच्या बॅट मधनं एक तुफानी षटकार येतोय. वाऱ्याच्या लाटा जितक्या प्रचंड वेगानं वाहतात ना, त्या कापत तोडत हा बॉल चालला सीमारेषा पार. षटकार आला पवन केनेच्या बॅटमधनं. भिवंडीचा गोरसईचा ब्रँड आज देहू रोड मध्ये झळकतोय. नाव तुम्हा प्रत्येकाला माहिती आहे. ज्या प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवतं पवन भगवान केने. टीमची टोटल 6 ने पुढे फ्लाय होईल. धावफलक जाऊन पोहोचलं 13 या आकड्यावरती. 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावर. अजून एक मोठा फटका. बॅक टू बॅक सेकंड इन थ्रो. पहिला मिड विकेटला, दुसरा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक मोठा षटकार पवन केनेच्या बॅटमधनं. लगातारचे आले 2. मोठा फटका येतोय. पवन केने ऑन फायर. शो सुरू झाला. जलवा है भाई के नाम का. पवन केने
अजून एक लगातारचा तिसरा, हा देखील चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पवन केनेची बॅट फक्त बोलती है षटकारांची भाषा. इतिहास में कभी कभी आसानी से जीवन जीने वाले किसी आदमी ने याद रखा होगा लायक. आणि पवन केने आज गोलंदाजासाठी एक खलनायक. टीमची टोटल लगातार 3 षटकारांनी स्कोर कार्ड वरती 25 धावा धावफलकावर. अजून विजेंद्रचं बॅटिंगसाठी येणं बाकी आहे. पंकज माई, दीपू माई, जयेश पाटील, मोठी बॅटिंग लाईनअप आहे. करेश म्हात्रे. चला टॉस साठी यायचं. हिमांशु पण बॅटर आहे. पंकज माई इम्पॅक्ट प्लेअर आज. नेक्स्ट मॅच टॉस होईल. आर्यन स्पोर्ट चिर्लेचे कॅप्टन टॉस साठी यायचं. देहू रोडचे कॅप्टन उपस्थित आहेत. आर्यन स्पोर्ट चिर्लेचे कॅप्टन आपण देखील या टॉस साठी बी फास्ट. देहू रोडचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. यश. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहिलं ते राहिलं टीम बालाजी एकच भिवंडीच्या नावावरती. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलेत 25 धावा. आज बालाजी एकच भिवंडी मध्ये वर्ल्ड फिनिशरची कुठेतरी कमतरता जाणवतीये. महेंद्र मागे आय थिंक आज टीम मध्ये नाहीये. महेंद्र मागेची जागा आज भरून काढेल बॅटिंग मध्ये किरण पाटील. फटका चांगला अजय पाटीलच्या बॅटमन. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. 2 फिल्डर चेस करतात. बॅकवर्ड पॉइंट पोहोचला. स्वीप कव्हरला. बॉल स्टॉप केला जाईल. एक सिंगल कंप्लीट होतीये. एका सिंगलला स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचेल. स्कोर जाऊन पोहोचला 26. या स्पर्धेतलं एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. वय वर्ष अवघ 14. सुमितच्या बॅटमधनं 14 वर्षाचा खेळाडू या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक झळकावून गेला. हा देखील या स्पर्धेचा एक वेगळा इतिहास राहिला. पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक, दुसऱ्या मॅच मध्ये नॉट आउट 38. भरपूर चांगली बॅटिंग केली सकाळच्या सुमितनं. बॅटची लिडिंग एज. बॉल चालला मागे. यष्टीरक्षकाला बॅकअप जोपर्यंत दिलं जाईल शॉट थर्डमॅन कडनं तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी मिळते. एका सिंगलला स्कोर पुढे जाईल. खरं तर टार्गेट 72 यांना भरपूर मोठं वाटत होतं. बट पहिल्या षटकामध्ये 25 आला. त्यानंतर 24 बॉल 45. रिक्वायर नंतर त्यांना 11.25 वरती आला. त्यामुळे एखादा मोठा फटका देखील आला तर मात्र पुनरागमन या ठिकाणी होईल टीम बालाजी एकच भिवंडीचं. त्यामुळे खेळला विकेट काढावं लागतील. आणि बॉलिंग ट्रॅक वरती अमर गोरे, वन ऑफ द बिगेस्ट नेम. खेड तालुक्याचं क्रिकेट ज्याच्या नावानं ओळखलं जातं ते नाव आहे अमर गोरे, सचिन बर्गे. हे सगळे लेजंड्स, दिग्गज. 2 कंप्लीट झालेत. ओव्हर थ्रू झालाय. बॅकअप नाहीये. तिसरीचा कॉल रबर बॉल आहे. हे सगळे धडपड आपल्याला पाहायलाच मिळते. आणि 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण होतील. धाव फलक 3 ने पुढे जात असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 30. 2 ओव्हर मध्ये ज्यावेळी बॅटिंग करत होती खेड त्यावेळी बनल्या होत्या 29. आता बॅटिंग करते मैदानावरती बालाजी एकच भिवंडी. आतापर्यंत 30 झालेत आणि अजूनही 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. भिवंडीमध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं. 40+ असू दे, टेनिस बॉल अगदी रेग्युलर फॉर्मॅट असू दे, सिटी क्रिकेट असू दे, व्यावसायिक क्रिकेट देखील आता भिवंडी जणू काही पंढरीच बनली आहे. मानकोलीचं मैदान कंटिन्यू शेड्यूल बिझीच राहिलं. 70 असतील. अनेक मोठ्या स्पर्धा भिवंडीमध्ये रंगताना आपण पाहिल्या. हा फुल टॉस फटका फसलाय. बॉल हवा लॉंग ऑनला फिल्डर अडाऊन दी बॉल आणि टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. ती मोठी विकेट. अमर गोरेला विकेट नाही मिळणार तर मग कुणाला मिळणार. आणि पवन केनेचा डाव मैदानावरती संपलाय. धक्का लागला पहिला. बट बाद होण्यापूर्वी पवन केने चांगला खेळलाय. वैयक्तिक 19 धावा अवघ्या 6 बॉल मध्ये त्याच्या बॅटमधून आलेत. त्यामध्ये 3 षटकार वैयक्तिक त्यानं दाखवलेत. आणि पवन केने टीमला एक चांगला स्टार्ट देऊन मैदानात बाहेर येतोय. न्यू बॅटर राईटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन आता मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. विजेंद्र पाटील बॅटिंग ट्रॅक वरती दाखल झाला. आपण चर्चा करत होतो ना अमर गोरेच्या नावाची. भिवंडी बालाजी एकसला फाईट अगदी झुंज देण्यासाठी कोण भाग पाडू शकतो तर ते अमर गोरेचं नाव आहे. नेहमीच इकॉनॉमी गोलंदाजी, विकेट काढणं
ही आजवर अमर गोरेची ओळख राहिली आहे. पुणे जिल्ह्यात मोस्ट ऑफ जेवढ्या स्पर्धा होतात ना, आयकॉन म्हणून सगळ्यात मोठी पसंती अमर गोरे या नावाला दिली जाते. भरपूर सारा फ्रँचाइज टीम ओनर या नावावरती गर्दी करत असतात, कारण गर्दीचा हिस्सा नाही, क्रिकेटच्या पटलावरती गर्दीचं कारण अमर गोरे पुणे जिल्ह्यामध्ये नेहमी राहिला. एक लेजंड खेळाडू आणि त्यानंच मिळून दिला ब्रेक थ्रो. फुलटॉस वरती विकेट मिळाली, तो एक वेगळा भाग होता, बट विकेट विकेट आहे आणि ती आली पवन केनेची. बॉल तयार, अमर गोरे समोर विजेंद्र पाटील. रन चांगले सेट झालेत, पवन केनेनं सुरुवात चांगली करून दिली. अजून एक चांगला बॉल अपील लेग बिफोर विकेट साठी नकार केला अंपासनं. सेकंड साठी कॉल निघालाय आणि तिकडे मात्र अजय पाटील नकार केलाय. एक सिंगल या ठिकाणी ऍड होईल आणि एका सिंगल नंतर स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती 1 ने पुढे जात असताना लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाते आणि धावा झाले धावफलकावर 31. टार्गेट पार करायचं 42, अजूनही 41चा प्रवास बाकी आहे. 72चा टार्गेट आहे. या ओव्हरमध्ये धावा आतापर्यंत आपण पाहता आलेत फक्त आणि फक्त 5 आणि एक विकेट देखील आली आहे. फुल टॉस फटका समोर लॉंग ऑफला फर्स्टला, फक्त टायमिंग वरती होता विश्वास, एलिव्हेशन मुळीच नव्हतं आणि या ठिकाणी जातीय विकेट अजय पाटीलची आणि षटक संपली आहेत मैदानावरती. आतापर्यंत आपण पाहताय या ठिकाणी 2 आणि धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती झालेत 31. 6 रन आले असतील दादा, एक ट्रिपल 3-3-6 32 31 झाले बरोबर. 6 धावा या ओव्हरमध्ये आलेत आणि धावफलक स्कोर कार्ड वरती 31 आहे. टार्गेट 72चं म्हणजे समीकरण मैदानावरती उरलंय 18 चेंडू 41, 18 बॉल 41. मॅच बरोबरी सुटली. स्पर्धेचा नियम आहे सुपर ओव्हर. नवीन फलंदाज येतोय दबंग दीपू माळी. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 31, 18 बॉल बाकी आहेत, 41 करायचे आहेत. आपण म्हणालो ना, बालाजी एकच भिवंडीला झुंज कोण देऊ शकतात, ते नाव अमर गोरे आणि ते त्यानं करून दाखवलं. 6 धावा खर्च करत 2 विकेट्स काढले. मॅच मध्ये पुन्हा एकदा आता खेळचा डंका वाजू लागला. फक्त फ्लिक करायचं होतं ऑन साइडला, सिंगलचा कॉल होता, नकार केला विजेंद्रनं आणि चेंडू जातोय या ठिकाणी डॉट. पाहता पाहता वर्चस्व मॅच मध्ये मजबूत होऊ लागलंय टीम खेड 11चं. खेड तालुका वर्सेस भिवंडी अशी लढाई तुम्हाला पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यामध्ये मोठा दुर्वळचा प्रवास करून आज भिवंडीकर आलेत स्वप्न उराशी बागून. ती पूर्ण करायची आहे तर मेहनत करायची आहे. विजेंद्रसाठी हा बॉल, अजून एक चांगला चेंडू टाकलाय लगातारच्या. आपण पाहता या ठिकाणी 2 डॉट बॉल आणि आता दबाव वाढलाय, कारण ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी तिसरा विकल्प आणलाय. आधी योगेश, तदनंतर अमर गोरे आणि आता प्रशांत देखील चांगली बॉलिंग करतोय. त्यांना धावा खर्च आतापर्यंत कोणत्याच केला नाहीये. 2 डॉट बॉल आलेत म्हणजे समीकरण जाऊन पोहोचलंय. 16 चेंडू 41 धावेची गरज. यावेळी फ्लिक करायचं होतं, डावा स्टिकच्या बाहेर. अंपायरचा इशारा येईल व्हाईट बॉल. हौसले बुलंद कर, रास्तों पर चल दे, तुझे तेरा मुका मिल जाएगा, बढ़कर अकेला तू पहल कर देख, काफिला खुद ब खुद बन जाएगा. आज ते करायचं ना, तर विजेंद्रच्या बॅटला मोठे फटके दाखवायचे. वेहलेचा स्टार षटकारानं करतोय आगाच, बॉल चालला लॉंग ऑनला, सीमारेषा पार आणि संघर्षाचा शंखनाद करणारा हा येतोय वेहले भिवंडी ब्रँडेड. षटकार षटकार षटकार. समीकरण बदलेल. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 15 आणि रन बाकी आहेत 34. अजूनही आपण पाहताय 34 धावेची इथनं गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 15 चेंडू 34 धावा.
2 चेंडू डॉट गोलंदाजाचे, त्यानंतर षटकार फलंदाजाचा, पुन्हा एकदा पुनरागमन खेडचं की भिवंडीचं या चर्चा मैदानावरती रंगणार असत आणि खेडला करायची आहे वापसी, तर प्रशांतला करावं लागेल कमबॅक. जे अगदी अमर गोरेनं केलंय ना त्याच्यावरती काम प्रशांतला करावं लागेल आणि इकडे सातत्य गरजेचं भिवंडीला. बॅटच्या समोर होता, प्रॉपरली कनेक्ट नाही झालाय. बॉल हवाय त्या कॅचचा कॉल. झेल थोडा कठीण आहे, जजमेंट चांगलं आहे आणि टिपला गेलाय झेल आणि फलंदाज होतील त्या ठिकाणी बाद आणि जातीय विकेट. फलंदाज बाद होतो विजेंद्र पाटील आणि धक्का लागलाय मैदानावरती. हा तिसरा टीम बालाजी एकच भिवंडीला. न्यू बॅटर मैदानावरती येतोय करिश म्हात्रे. करिश म्हात्रे बॅटिंग ट्रॅक वरती तयार आहे. अगदी टीम अडचणीत आहे. भिवंडी बालाजी एकर्स त्यांना पुनरागमन करून देईल का? विराट चोरगे अतिशय एक क्रिकेट प्रेमी असं व्यक्तिमत्व. लवकरच ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग येतं, तिकडे देखील त्यांचा बालाजी एकच भिवंडी संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. धनंजय चोरगेंचे चिरंजीव. 14 बॉल 34 धावा. मॅच थोडीशी दूर चालली आहे, मॅच थोडी लांब चालली आहे, दबाव दडपण वाढत चाललाय या मॅचच्या दरम्यान. करेश मात्रेचा फटका चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. करेश मात्रेचा वार सीमा पार आणि रन्स मिळतील इकडे 4 आणि या चौकारानं समीकरण बदलत आहे. बॉल बाकी आहेत अजूनही 13, रन बाकी आहेत 30. एक बॉल अजूनही शिल्लक अंपायर. 13 चेंडू 30. एका बाजूला करिश म्हात्रे, दुसऱ्या बाजूला दीपू माळी. का भिवंडीकर म्हणत असतील करिश म्हात्रे सलामीला का आला नाही? ऍज अ ओपनर रबर बॉल क्रिकेट करिश म्हात्रे जेव्हा जेव्हा आलाय, अर्धशतकांचा राजा म्हणून रबर बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूकडे पाहिलं जातं. त्याचं थोडस उशिरा येणं, बट त्याच्या बॅटला देखील इतकंच सांगायचं, एंट्री लेट बट करिश म्हात्रे ऑलवेज ग्रेट. कारण नाव द वॉल ऑफ भादवड आणि आज तो डाव सावरायचा आहे. करिश म्हात्रेच्या बॅटला आलाय चौकार, समीकरण बदललाय. 13 बॉल 30 ची गरज. अजूनही मॅच मध्ये पारडाना खेळचं भारी आहे, कारण खेळनं विकेट काढलेत. अमर गोरेच येणं बाकी आहे. इथे लाईन चांगली आहे, प्रशांतनं अगदी फिनिश चांगलं केलंय आणि या ओव्हर मध्ये देखील धावा आपण पाहताय खर्च झालेत त्या म्हणजे 11 आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची टोटल धावफलकावरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते जी जाऊन पोहोचली आहे 42 या आकड्यावरती. म्हणजे समीकरण बाकी आहे येणारे 12 चेंडू आणि 30 धावेचं. 12 बॉल 30. अमर गोरे नावाचं एक अजून वादळ येणं बाकी आहे की अजून कुणावरती विश्वास दाखवला जाईल. चर्चा सुरू आहे सचिन बर्गे अमर गोरेच्या दरम्यान. सचिन बर्गे अमर गोरे ही दोन्ही मोठी नाव आहेत खेळमधली. अगदी क्रिकेटचं ना भरपूर काही या दोघांनी पाहिलंय, सुख दुःख अनुभवलंय. 12 बॉल 30 ची गरज आहे. टॉस साठी यायचं फास्ट. आर्यन स्पोर्ट चिरलेचे कॅप्टन. आता मॅच जवळजवळ फिनिश होत आली आहे. आर्यन स्पोर्ट चिरले कॅप्टन, टॉस साठी यायचंय. आर्यन स्पोर्ट चिरलेचे कॅप्टन. 12 बॉल 30. ऑन स्ट्राईक दीप उमाई. दीपेश माई त्याच्या सोबतीनं करिश म्हात्रे. बॉलिंग ट्रॅक वरती जिंकणं आणि हारणं यामधलं एक मोठं अंतर आहे. अमर गोरे नावाचं. अमर गोरेचा षटक या मॅच मध्ये भरपूर काही सांगेल. आणि दीपू माई असा जेवढा समोर गोलंदाज मोठा तितकं क्रिकेट नेहमी मोठं पाहायला मिळालंय. दोन्ही लेजंड्स आणि दोघांमधली मोठी लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल दीपेश माहीसाठी फटका फसला, मिस टायमिंग बॉल हवा ते कॅच कॉल. कॅच ड्रॉप झेल सुटलाय, सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. धावफलक 2 ने पुढे जाईल. चांगला प्रयत्न होता तिकडे क्षेत्ररक्षकाचा, मात्र अशा हाफ चान्सेस सक्सेस मध्ये कन्वर्ट व्हायला हवा. ज्यावेळी तुम्ही अगदी प्रत्येक एक एक छोट्या छोट्या मुवमेंटला कधी पराभव कधी यश या दोन्ही गोष्टींमधला प्रवास अनुभवताय, त्यावेळी या सगळ्या गोष्टींची भरपूर भरपूर गरज आहे. 11 बॉल 28 जिंकण्यासाठी करायच्यात.
इथे फटका हा देखील फसलाय. आता यावेळी नोमॅन्स लँड मध्ये पडलाय. आउटफील्ड इकडे फास्ट आहे. फिल्डर चेस करतोय. ट्रॅव्हल नाही होणार आहे सीमा पार, कारण फिल्डिंग चांगली झाली आहे. 2 मिळाले. थर्डचा कॉल आहे आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी झाली आहे पूर्ण. आणि 3 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 47 धावा. म्हणजे समीकरण मैदानावरती आता उरलंय येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी मैदानावरती रन्स बाकी आहेत या ठिकाणी 25. मॅच बरोबरी सुटली. सुपर ओव्हर सामना अगदी आज एक सुपर ओव्हर मध्ये सकाळच्या सत्रातला आपण पाहिलाय. अजून एखादी मॅच सुपर ओव्हर मध्ये इकडे जाईल का, त्या गोष्टीची चर्चा इकडे पुणेकरांना, देहूरोड वासियांना लागली आहे आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर इकडे मिळणार आहेत. हा फुल टॉस, त्याच्यावरती फटका एक्स्ट्रा कव्हरला. जणू काही कॅच प्रॅक्टिस होती कव्हरच्या फिल्डरसाठी, काढून दिला त्याच्या हातामध्ये अजेल आणि संपलाय मैदानावरती करेश मात्रेचा खेळ आणि विकेटचा आणि अमर गोरेचा आज फुलटॉस वरतीच जमलाय मेळ. आधी फुलटॉस वरती पवन केने आणि आता फुलटॉस वरती करेश मात्रे, अशा 2 महत्वाच्या विकेट या ठिकाणी त्यानं काढलेत. चला, समर्थ कडू आलेत, आपण टॉस करूयात. यश देखील इकडे उपस्थित आहे, देवरोडचे कॅप्टन. आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी थोड्याच वेळात आपण करतोय. चला, टॉस या ठिकाणी केला जाईल. कॉइन स्पिन करतोय आपण. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 9 रन बाकी आहेत 25. नवीन फलंदाज मैदानावरती आला श्याम चौधरी, द रॉक ऑफ टेमगर. भिवंडी विभागातील एक दिग्गज समालोचक सिद्दीकजी भावे सर, त्यांच्या माध्यमातून या सगळ्या खेळाडूंना अशी काही नावं देण्यात आली ज्या नावांनी खरं तर आज एक खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ओळखले जातात. वन ऑफ द लेजंडरी कॉमेंटेटर सिद्दीक भावे सरांचं देखील करूया आपण स्वागत, जे भिवंडीला पडग्याला बिलॉंग करतात. बॉल बाकी मैदानावरती 9 रन बाकी आहे त्या ठिकाणी 25. 9 चेंडू 25 ची गरज आहे. अमर गोरे चांगली बॉलिंग करतो. वन ऑफ द लेजंड समर्थ कडू यांचं आगमन होतं. स्वागत आहे समर्थ दादा आपलं पुण्यनगरी पुणे मध्ये. 9 चेंडू 25. श्याम चौधरी ऑन स्ट्राईक. महत्वाचे ते 3 बॉल बालाजी एकच साठी. श्याम चौधरी याला स्ट्रायकर एंडला सिंगल कंप्लीट झाली आहे. मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहे. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. अजूनही 2 बॉल या ओव्हर मधील बाकी आहेत. स्ट्राईक दीपू माळीकडे. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 24 रनची गरज आहे. कुठे होती ना मॅच? 6 बॉल 25 आले, ज्यावेळी बालाजी एकच मध्ये पवन केने बॅटिंग करत होता. पवन केनेची विकेट गेली, रन्स थांबलेत. अमर गोरे बॉलिंग ट्रॅक वरती आला आणि आपण म्हणालो ना, झुंज देण्यासाठी कोण भाग पाडू शकतं, त्याचं नाव अमर गोरेच आहे. एका षटकात 6 देत त्याने 1 विकेट काढली. या ओव्हर मध्ये आतापर्यंत त्यानं दिले धावा फक्त 6 आणि 1 विकेट काढली. म्हणजे 12 रन खर्च करत 2 विकेट आहेत अमर गोरेच्या खात्यामध्ये. मग हे महत्वाचे 2 चेंडू आहेत. दीपेश माळी ऑन साईडला मोठा फटका दीपेश माळीला सजवायचा होता, प्रॉपरली कनेक्शन नाही झालंय. एक सिंगल या ठिकाणी मिळेल आणि समीकरण मैदानावरती थोडस आव्हान ना आता जड होत चाललंय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. 72चं लक्ष असताना धावा झालेत 49. बॉल शिल्लक आहेत 7, रन बाकी आहेत 23. या बॉल वरती एक मोठा फटका लगवायचा आहे तर दबाव कमी होईल थोडासा, तो देखील, कारण इथे षटकार आला तरी देखील 17चं समीकरण बाकी राहील. चौकार आला तर समीकरण 19चं बाकी राहील. मात्र या चेंडूवरती अमर गोरेने जर मेहनत चांगली अजूनही सातत्यानं दाखवली तर 20 पेक्षा जास्त धावा बाकी राहतील आणि शेवटच्या ओव्हरमध्ये ते कुठेतरी तणावग्रस्त असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. बॉल शिल्लक आहेत 7, रन बाकी आहेत 23. शेवटच्या ओव्हरमध्ये रन्स चेस करण्यासाठी दीपेश माईला ओळखलं जातं. इथे मोठा फटका आला तर त्याची मदत होईल दीपेश माईला. यॉर्कर आणि रन्स घेतली नाहीये. स्ट्राईक स्वतःकडे आता दीपेश माईनं ठेवली आहे, कारण बॉल शिल्लक आहे तिथनं तर 6 बॉल आणि रन बाकी आहेत मैदानावरती 23. 6 चेंडू 23 धावा.
अमर गोरेचा स्पेल पाहूयात. आपण म्हणालो की हा खेळाडू या मॅच मध्ये ना इम्पॅक्टफुल रोल प्ले करू शकतो. पहिल्या षटक 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील खर्च केलेत फक्त 7, म्हणजे 13 धावा खर्च करत आहे ना अमर गोरेनं आपला अनुभव पणाला लावला आणि 2 विकेट्स देखील या ठिकाणी त्यानं काढलेत. बॉल बाकी आहेत मैदानावरती. आपण पाहता आतापर्यंत 6 आणि 6 बॉल आणि जिंकण्यासाठी रन्स करायच्या 23. चला गेम प्ले करायचा, सामना सुरू करूया आपण. 6 बॉल 23 ची गरज. शेवटचा आणि अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. पहिलाच बॉल दीपेश माईसाठी चाललाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती. बॉल आता शिल्लक आहेत 5 आणि रन बाकी आहेत मैदानावरती 23. 5 बॉल 23 ची गरज. इथे फटका चांगला आहे. मॅच ऑन आहे. चालला बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. या फटक्यामध्ये दम आहे आणि या फटक्याने पुन्हा एकदा आशा जाग्या केल्या आहेत. समीकरण आता बदलणार आहे. येणारे बॉल 4 आणि धावा बाकी आहेत 17. प्रशांत आला शेवटच्या ओव्हरमध्ये. 4 बॉल 17 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 4 चेंडू आणि 17 धावा. 4 बॉल 17. इथे टप्पा चांगला आहे. इथे फसवलाय. इथे मोठ्या फटक्याच्या शोधात दीपेश माई जरूर होता आणि त्याच्या अगेन्स्टला डॉट बॉल, म्हणजे समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. बॉल आता शिल्लक आहेत मैदानावरती 3 आणि रन बाकी आहेत 17. 3 बॉल मध्ये 3 मोठे फटके पाहिजेत. यॉर्कर खोदून काढलाय. चौकार आला तर सुपर ओव्हर चान्स बनेल आणि झाली मिसफिल्ड, बट नाही. आणि या ठिकाणी आपण पाहता फक्त एकच धाव, म्हणजे आता फक्त एखादा चमत्कारच वाचू शकतो बालाजी एकसला. शेवटच्या ओव्हरमध्ये आलेल्या धावा अगदी भरपूर महागड्या पडल्या. 18 कौशलच्या आल्या होत्या, 15 2 ओव्हरमध्ये खर्च झाल्या होत्या, 33 करायच्या होत्या 12 बॉलमध्ये 30. सेकंड इनिंग मध्ये नाही जमलं या ठिकाणी बालाजी एकच भिवंडीला, कारण आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी एक मोठं टार्गेट पार करायचं 16 धावेचं. बॉल तयार आहे. बॉलिंग मार्कवर. षटकातील पुढचा बॉल. यॉर्कर अजूनही अफाट अफाट गुणवत्ता माझ्या मध्ये आहे दाखवत असताना खेळचं क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूला तितकीच मोठी ताकद, स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप होती. पवन किनेचे 3 षटकार, त्यानंतर कुठेतरी षटकार दुर्मिळ झाले. करिश्मातेच्या बॅटमध्ये एक चौकार जरूर आला. काहीशा अशा जाग्या झाल्या. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये पुनरागमन अमर गोरेनं केलं. लेजंड नेव्हर डाय या ऍटिट्यूडनं आज अमर गोरेनं गोलंदाजी केली आणि एका हाती सामना गोलंदाजीच्या जोरावरती खेडला त्यांना जिंकून दिलाय. अभिनंदन टीम खेड. एक मोठ्या फरकानं हा सामना इकडे त्यांनी जिंकलाय आणि भिवंडीतून एक मोठे तारे सितारे आज या मैदानावरती आले. त्याबद्दल भिवंडीकरांचं, जयेश पाटील आणि कंपनीचं विशेष आभार. हार्ड लक बॉईज. पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. ही फक्त सुरुवात आहे. अपकमिंग भरपूर साऱ्या टुर्नामेंट आपल्याला खेळायच्या आहेत, त्यामुळे पुढील वाटचालीसाठी जेपी कंपनीला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आज महेंद्र मागेला कुठेतरी जेपी म्हणत असेल, आम्ही मिस केलं. हार्ड लक बॉईज. चला जाऊयात आपण लगेचच पुढच्या मॅच कडे. टॉस देखील झालाय, नाणेफेक जिंकली आहे त्या मॅचची. देहरोडनं जिंकला टॉस आणि निर्णय घेतला देहरोडनं टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा. चला सलामीची